गोवंश तस्करी करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करीत तब्बल 26 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। 25 एप्रिल रोजी पहाटे 1 वाजता दरम्यान चंद्रपूर मार्गे गोवंशाची कत्तलीकरता तस्करी होत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विनोद भुर्ले यांना मिळाली होती। माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने पडोली रोडवरील राहुल ढाब्यासमोर सापळा रचला। काही वेळाने एक आयशर ट्रक क्रमांक MH34Z1158ला पोलिसांनी थांबवीत झडती घेतली। आयशर ट्रकमध्ये 17 गाई 13 बैल असे 30 गोवंश अत्यंत निर्दयतेने कोंबून ठेवले होते। गोवंश जनावरांचे हातपाय आणि तोंड घट्ट दोरीने बांधलेले होते। चारा किंवा पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली नव्हती। पोलिसांनी 2 आरोपींना अटक करीत रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे।